तर हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, या ए लाईन कुर्तीची आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटिंग केली होती. आता आपण याची स्टिचिंग करणार आहोत. तर त्यासाठी अगोदर आपल्याला स्लीव कटिंग करून घ्यायची. तर हे बघा, या अगोदरचा व्हिडिओ नक्की चेक करा, कारण तो बघितल्याशिवाय तुम्हाला काही इथे समजणार नाही. तर हे बघा, हा फ्रंट पार्ट आहे. तर त्याचा आपण स्लीवसाठी हा मोंढ्याचा राऊंड चेक करून घेणार आहोत. हे बघा, वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला, शोल्डर जॉईंटसाठी लागतं. तर हा बघा, असं मोंढ्याचा राऊंड पूर्ण चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर किती आलं आहे? 8.25. पुन्हा एकदा चेक करून दाखवते. अर्धा इंच पुन्हा सोडून द्यायचं. पूर्ण फ्रंटचा मोंढ्याचा राऊंड चेक करतोय आपण. तर हा किती आला आहे? 9 इंच. हे बघा, फ्रंट 9 इंच. तर बॅकचा घेते आता मी. तर हा बघा, हा बॅकचा आहे. वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. पुन्हा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. तर किती आला हा पण? 9ला 1 लाईन कमी. तर बॅकचा आणि फ्रंटचा दोन्हीचे सारखेच आहे. आता बघा, हा पेपर घेतला आहे आपण. या पेपरवर आपण आता स्लीवची कटिंग करणार आहोत. तर हे बघा, ही फोल्ड बाजू आहे. आता मला स्लीव तयार झाली आहे 11 इंचाची, 11.5ची. तर मी 12.5 मार्किंग करते इथं. हे बघा, 12.5 मार्किंग करते इथे. त्यानंतर आतमध्ये मी घेते 4 इंच कॅफ हाईटसाठी इथे. त्यानंतर आता हे इथून आपल्याला बॅकचा किती आला होता? 9 इंच. आतमध्ये शिलाई मार्जिन किती घेतली आपण? 1 इंच. तर हे बघा, असं ड्रॉ करून घेतले. आता स्केलने आपण ही माप जोडून घेऊ. हे देखील सेम जोडून घ्यायचे. आता बघा, हे 1 इंच आणि हे तिरपास जोडून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर या लाईनचा सेंटर काढायचा आपल्याला, ह्या तिरप्या लाईनचा. तर 9.5 आहे. ते 4.5 मार्क करते. त्यानंतर इथून 1 इंच सरळच ठेवायचे. आता बाईचा आकार आपण देऊन घेऊ. तर हे बघा, तुम्ही बाईचा आकार देऊन घेते. हे बघा, अशी इथं थोडीशी अर्धा ते पाऊण इंच खाली आपल्याला क्रॉसमध्ये जायचं आहे. हे बघा, असं इथं. त्यानंतर फ्रंटचं देखील देऊन घेते मी. तर दोन्ही बाईच्या आकारामध्ये अर्धा ते पाऊण इंच अंतर राहू द्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, दोन्ही देऊन घेतले. आता दोन्ही पण चेक करून घेते मी. बॅकचा 9 इंच. तर हे बघा, असं ठेवून तर इथं 9 इंच मार्क आलं आहे. तर फ्रंटचा देखील त्याच पद्धतीने ठेवून घेते. तर ते पण तिथंच 9 इंचावर मार्किंग आलं आहे. आता खाली आपल्याला इथून मार्किंग करायचं आहे. अगोदर एक 5 इंचावर करू आपण, एक 8 इंचावर आणि एक आपली खालची. तर इथं जिथं 5 आहे तिथं माझं स्लीवचा राऊंड 13 आहे. तर 13चं किती होईल? 6.5. तर मी इथं, हे बघा, इथं आपलं मार्किंग 7.5 अशी मार्किंग करते. 6.5 प्लस 1 इंच घेतलं. त्यानंतर इथं आलं आहे 12. तर हे बघा, 12चं अर्धा झालं 6, त्याच्यात 1 इंच प्लस. त्यानंतर खाली आलं आहे आपलं 11. तर 5.5, 6.5 असं आता मी जोडून घेते हे मार्किंग अशा पद्धतीने. बघा, तर हे बघा, आता बाईची आपली मार्किंग झाली. मी आता कट करून घेते बाई.
अगोदर बॅकचा कट करून घेते बाहीचा आकार. त्यानंतर फ्रंटचं देखील कट करते. हे बघा अशा पद्धतीने आता बाही कटिंग झाली आहे. मी आता ती मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घेते आणि तुम्हाला स्टिचिंग दाखवते. आता बघा आपण स्लीवची पण कटिंग करून घेतली. तर हे बघा हे मी असं 4 इंचाचे बेल्ट घेतला आहे, कारण मला स्लीवला असं वरतून इथं जो असतो तो इथं बेल्ट तयार करायचा आहे. त्यासाठी आता आपण फ्रंट पार्ट स्टिचिंगला घेऊ. आता बघा हा फ्रंट पार्ट घेतला आहे आपण. ही सरळ साईज आहे वरची आणि ही उलट साईज आहे. तर हे बघा इकडनं आपण माप घेतलं होतं ना. तर हे बघा तुम्हाला अगोदर एक भागात म्हणजे एक साईडचं दाखवते. तर हे बघा इथून हे दोन्ही आपल्याला असे अगोदर एक बाजू दाखवते, समोरच ठेवायचे आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने समजलं. हे बघा समोर आले. त्यानंतर काय करायचं आपल्याला अगोदर अर्धा इंच अशी टीप मारायची, अर्धा इंचाची इथं. हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड, किंवा तुम्ही इथं मार्किंग देखील करू शकता. इथं अर्धा इंच आणि त्याच्या पुढे 1 पॉईंट किंवा 75 किंवा 2 लाईन इतकी जरी म्हणजे 2 इंचाची जर काही मार्किंग केली तरी चालेल. ती मार्किंग करून त्यावर तुम्हाला असं स्टिच करायचं. हे बघा अशा पद्धतीने अशी फोल्ड पट्टी आपल्याला ही तयार बेल्ट ही पट्टी तरी ही कितीची तयार हवी ती 1.75. तर हे बघा तुम्हाला अगोदर एक पार्टचं दाखवते कशा प्रकारे करायचे. ते बघा इकडनं आपल्याला एक अर्धा इंच मार्किंग करायची आणि त्याच्या त्या पुढं 1.5 इंचावर. हे बघा अशा प्रकारे समजलं. एक अर्धा इंचावर आणि एक 1.5 इंचावर अशी पूर्ण मार्किंग करून घ्यायची आपल्याला. पूर्ण मार्किंग केल्यानंतर हे बघा अगोदर अर्धा इंचाचे अशी हाफ करून आपल्याला शिलाई द्यायची यावर. नंतर आपल्याला ही जी मार्किंग केली आपण 2 इंचाची त्या शिलाईवर अशी ही पट्टी येऊ द्यायची. हे बघा अशा पद्धतीने अशी पट्टी आली पाहिजे. तर आपले हे किती 1 इंचाची किंवा तुमची जेवढी येत असेल तेवढी, पण मग असंच माप घेऊन तुम्हाला करायची. मी आता करून दाखवतो तुम्हाला. हे बघा आता आपण दोन्ही साईडनी पट्टी फोल्ड करून घेतली. हे बघा अशा पद्धतीने इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून घेतली. तर आता आपल्याला इथं टक्स घ्यायचा. टक्सचं बघा इथं तुम्हाला दिसत असेल मी मार्किंग करून घेतली. आता आपण इथं टक्स देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी बघा उलट बाजू पण देऊन घ्यायचा आहे तो. बघा अशा पद्धतीने मी मार्किंग केली आहे. सेम त्याच पद्धतीने टक्स देऊन घेते. तर बघा हे बघा अशा पद्धतीने टक्स आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने यावर डबल स्टिच देऊन घ्यायची. आता मी स्टिच घेऊन घेते तुम्हाला पुढचं दाखवते. आता बघा टक्स देखील दोन्ही बाजूची देऊन घेतले. त्यानंतर बघा आपल्याला आता हे पार्ट असा ठेवायचं आहे. तर इथून आपल्याला तुम्हाला वरतून किती इंच ठेवायचं आहे हे बघा इथून असे व्यवस्थित एकावर एक असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला इथून बघायचं आहे किती इंचावर ठेवायचं आहे. आता बघा मी इथं अशी पिन लावून घेतली. आता इथून आपल्याला चेक करायचं आहे आता तुम्हाला किती गॅप ठेवायचं आहे. तर हे बघा मी इथून असं बघा इथं 8 इंचावर मार्क करते इथे अशा पद्धतीने, कारण मी 8 इंचापर्यंत तिथून खाली टिप देते इथं ओपन ठेवते. तर हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर खाली देखील चेक करून घ्यायचे तुम्हाला कुठपर्यंत टीप द्यायची. तर हे बघा टीप देखील कशी देता याची इथून सुरुवात करायची, इथून लॉक करायची
किंवा इथून सुरुवात करा तुम्ही ह्या पॉईंटपासून. हे बघा इथून, त्यानंतर इथून अशी लॉक करत आणायची. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण स्ट्रेट द्यायची, एकावर एक अशी व्यवस्थित ठेवून अशी पूर्ण स्ट्रेट देत आणायची. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण याला अशी देत आणायची पूर्ण. आता तुम्हाला इथं पूर्ण पॅक करायचं आहे का गॅप ठेवायचा आहे, आता हा तुमच्या याच्यावर आहे. पण ए लाईन कुर्तीला गॅप असला तरच ती चांगली वाटते. त्यामुळे मी खालून हे बघा 9 इंचाचा गॅप ठेवणार आहे. तर हे बघा इथं मार्किंग करून घेतली, इथून मी ओपन ठेवणार. तर आता मी इथं स्टिच देऊन घेते, तुम्हाला दाखवते. आता हे बघा पूर्ण याला स्टिच देऊन घेतली मी. वरतून देखील 8 इंच सोडलं होतं आणि खालून देखील 9 इंच सोडलेलं आहे. बघा इथं अशा पद्धती. आता आपण बॅक पार्ट घेणार आहे आणि शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत. आता हा सरळ पार्ट आहे. आता बॅकचं देखील सरळ ठेवायचं आहे. बघा अशा पद्धतीने हा पार्ट देखील सरळ ठेवून हे बघा अशा पद्धतीने शोल्डर व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आपल्याला. आणि अर्धा इंचाचा गॅप ठेवून शिलाई द्यायची, डबल शिलाई द्यायची शोल्डरला. तर इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने हे बघा ठेवून शोल्डर पॅक करून घ्यायची. तर मी दोन्ही शोल्डर पॅक करून घेते तुम्हाला दाखवते. आता हे बघा आपण शोल्डर दोन्ही साईडचे जॉईन करून घेतले. आता आपल्याला कॉलर कट करायची, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मेजरमेंट चेक करावं लागेल. तर तुम्हाला मी तर हे बघा असं फोल्ड करून ठेवलं आहे मी पुढचा आणि मागचा पार्ट अशा पद्धतीने. म्हणजे जो गळ्याचा राऊंड चेक करायचा आहे त्यासाठी असे व्यवस्थित दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून घ्यायचे. आता मी राऊंड चेक करून घेतली. तर इथं बघा अशी एकावर एक असं पिन लावून घेतले आहे ठेवून पॅटर्न. तर हे बघा इथून एकदम कट टू कट चेक करायचे अशा पद्धतीने. तर किती येते 11:15. तर मी पुन्हा एकदा चेक करते. आपल्याला 2-3 वेळेस चेक करायचं आहे, कारण व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे. कारण जर कमी जास्त झालं तर आपली कॉलर देखील कमी जास्त होईल. त्यासाठी बघा पुन्हा एकदा मी व्यवस्थित टेप ठेवून असं चेक करते. किती आलं, 10.5ला एक लाईन वरती. तर मी आता 10.5ला एक लाईन असा आपला राऊंड आहे पूर्ण. तर हा कॉलरचा राऊंड. त्यानंतर बघा पुढचा गळा कट केला होता त्याचा देखील भाग आपल्याला लागेल, पुढच्या गळ्याचा कट केलेला. चला आता कॉलर कट करायला कॅनव्हास घेऊ आपण. आता बघा इथं हा कॅनव्हास पेपर घेतला आहे मी. ही फोल्ड बाजू आहे कॅनव्हास पेपरची. त्याच्यानंतर पण आता इथून वरतून एक लाईन इतका सोडून द्यायचं आहे. बघा आता बघा मी मला तिथं सांगितलं होतं का गळा रुंदी लिहून ठेवायची. तर आपली गळा रुंदी किती आली होती, 3.5. तर हे बघा फोल्ड बाजू कोणीकडनं 3.5 मार्किंग करते मी. हे बघा इथं. आता ह्या 3.5चं मध्य काढायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. या मध्यापासून वरती अर्धा इंच वरती जायचं आहे. तर हे बघा समजलं. जी गळा रुंदी मी तुम्हाला सांगितली होती का आपल्याला ही लागेल, मी ती लिहून ठेवली होती. ती गळा रुंदी ती टाकायची, तिचा मध्य काढायचा, मध्यापासून वरती अर्धा इंच जायचं. ते इथून असं सरळच राहू द्यायचं आपल्याला. हे बघा असं. आणि इथून बघा अशा पद्धतीने जसं क्रॉसमध्ये जात आहे तसं दोन्ही पॉईंट व्यवस्थित जॉईन करून क्रॉसमध्ये जाऊ द्यायचे. हे बघा असं. त्यानंतर आपल्याला आता पुढच्या गळ्याचा शेप लागणार आहे. हे बघा हा. तर हा देखील कसा ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं ठेवून तो जसा आहे तसा ॲज इट इज मार्क करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. पुढच्या गळ्याचा शेप आहे हा, मागच्या नाही आहे. तरी बघा असं शेप देऊन घेतला आहे मी. त्यानंतर आपला आता जो राऊंड आला होता तो आपल्याला इथं. तर बघा तो आपल्या गळ्याचा राऊंड किती आला होता, 10.5ला एक लाईन वरती.
तर हे बघा इथून असं टेप ठेवायचं आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आपल्याला तो राऊंड. थोडं खाली येते तर येऊ द्यायचं आहे बघा इथपर्यंत. अशा पद्धती. त्यानंतर हे बघा असं कोणत्या पण एक लाईनला असं सरळ जाईल असं ठेवायचं आहे आणि अशी लाईन बनवून घ्यायची. त्यानंतर आता तुम्हाला कॉलर तयार कितीची पाहिजे तर हे बघा मी 1 इंचाला 1 लाईन कमी एवढी तयार ठेवणार आहे. तर आता 1 इंचाला 1 लाईन कमी असं मार्किंग करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. पूर्ण 1 इंचाला 1 लाईन असं पूर्ण आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित मार्किंग करायची. आता हे बघा कार देऊन घेतलंय मी. तर इथून एकदा 1 इंचाला 1 लाईन कमी. तर हे बघा आता हा कॉलरचा आकार देऊन घ्यायचा आपण जशी मार्किंग केली तशी. आता बघा इथून आपल्याला थोडंसं असं राऊंडमध्ये द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. समजलं. तर आपली अशी कॉलर आपण आता मार्किंग केली. आता आपण कट करायला घेऊ. इथं बघा आता आपण कॉलरला असे पिन लावून घेऊ म्हणजे आपलं जे मार्किंग केले ते मागे पुढे होणार नाही. त्यासाठी आता आपण कट करून घेऊ. पॉईंट कुठेच कॉलरला येऊ द्यायचं नाही आपलं. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सावकाश पद्धतीने कटिंग करून घ्यायची कॉलरची. त्यानंतर इकडनं जशी जशी मार्किंग केली तशी तशीच मी कटिंग करते. तुम्हाला देखील सेम त्याच पद्धतीने करायचे. आता इथं जे बघा कसा शेप ते तसाच आपल्याला ही बघा आपली कॉलर तयार झाली. आता आपण कटिंग करून अशा पद्धतीने ही बघ अशी आपला कॉलरचा पूर्ण राऊंड दिली आहे बघा अशा पद्धतीने. आता मी ही एक म्हणजे कापडवर ठेवून घेते तुम्हाला दाखवते. आता हे बघा कॉलर ठेवून असे एक्स्ट्राचे 2 तुकडे कट करून घेतले. आता एका तुकड्यावर घेते मी त्याला आतमधून कॉलर. ते बघा अशा पद्धतीने अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. पिन पण लावून घेऊ शकता तुम्ही किंवा प्रेस देखील केली तरी चालेल. आता बघा इथून आपल्याला या कॉलरच्या इकडनं अर्धा इंचच कापड ठेवायचं आहे कारण आपल्याला स्टिच करायचं आहे ते. हे बघा आता एक्स्ट्राच मी कट केले. आता हे बघा इथं आपली कॉलर आहे ना तर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून हे बघा इथे कॉर्नरला टीप येऊ द्यायची. हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण याला त्याच पद्धतीने अशी टीप मारून घेते. हे बघा अशी पूर्ण टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण याच्यावर आणि एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे कापड. तर चला तुम्ही टीप मारून घेते.
तर हे बघा अशा पद्धतीने मी साईडनी टीप मारून घेतली. आता दुसरं कापड घेते, सरळ ठेवायचं आहे त्यावर देखील. आता बघा इथून आपल्याला जे कॅनव्हासच्या कडाकडाने पूर्ण याला टीप मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने पूर्ण कडाकडाने टीप मारून घ्यायची. तर मी इथं अगोदर पिनअप करून घेते. म्हणजे आपलं कापड हलणार नाही. तर हे बघा आता पूर्ण याला अशी कडाने टीप मारून घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा आता हे बघा आपण पूर्ण कॉलरला स्टिच करून घेतली. त्यानंतर थोडं थोडं 2 लाईन इतकं कापड ठेवलंय, त्याला छोटे छोटे कट्स देऊन घेतले. हे बघा इथून असे. आता आपल्याला बघा काय करायचं, ही कॉलर असे फोल्ड करायची आतमध्ये. म्हणजे तुम्हाला पाहिजे तुम्ही याच्यावर दाबटीप देखील देऊ शकता किंवा प्रेस करून घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने मी आता फोल्ड करून घेते. त्यानंतर बघा काय करते, आता इथे ही जे तुम्हाला दिसतंय बारीक, तर हे बघा ह्या राऊंड आपल्याला आता टीप द्यायची. हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण राऊंड आता हे बघा इथून अशी बारीक टीप देऊन घेते. हे बघा इथं असं पूर्ण कडाकडाला कॉलरच्या पूर्ण राऊंडला टीप देऊन घेते. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने कॉलर आपली तयार होईल. एक्स्ट्राचा आपण कट करून टाकू, फक्त अर्धा इंचच बाजूने ठेवायचं आहे, बाकी सर्व कट करून घ्यायचे. मी आता टीप मारून तुम्हाला दाखवते. आता बघा टीप मारून घेतली. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, सॉरी इथं वरती कॉलरला होतं तरी काढू घेते मी. हे बघा इथून या कॉलरच्या एकदम असं मार्किंग करायचं आपल्याला ह्या कापडावर. म्हणजे आपल्याला शिलाई देताना लक्षात येईल का आपल्याला ह्या मार्किंगवरच शिलाई द्यायची. हे बघा पूर्ण कॉलरच्या राऊंडला मी असं मार्किंग करून घेते खालच्या कापडावर. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला अर्धा इंच कापड ठेवून बाकीचं सर्व कापड कट करून घ्यायचं. हे बघा आता हे जे एक्स्ट्राचं आहे ना ते कट करून घेऊ आपण. अर्धाच इंच ठेवू. तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण कॉलर जॉईन करायला घेणार आहोत. आता बघा मार्किंग करून घेतली. आता आपली ही पूर्ण कॉलर तयार झाली. एक्स्ट्राचं आपण कट करून घेतले. म्हणजे आपण जी मार्किंग केली त्यावरच आपली शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची. आता ह्या कॉलरचं आपण सेंटर काढून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी एकावर एक ठेवायची आपल्याला आणि सेंटर काढायचं, कारण आपल्याला ते आता ड्रेसला जॉईन करायची. हे बघा अशा पद्धतीने कुठेही कमी जास्त होऊ नाही द्यायचे. ते बघा इथं आता इथं मी सेंटर काढून घेतलं आहे. आता हे सेंटरपासूनच जॉईन करणार आहे. चला तर मी आता तुम्हाला दाखवते. तुम्ही कुर्तीचा देखील सेंटर काढू शकता. तर हे बघा असं आहे ना आपलं, असंच ठेवायचं. इथं खडूने मार्क करून घ्यायचं. त्यानंतर बघा हे बघा आता हा सेंटर आहे ना, आपण कॉलरचं देखील सेंटर काढलं आहे.
तर हे बघ, सेंटरवर सेंटर ठेवून अगोदर असं स्टिच करून घ्यायचं आहे. असं पूर्ण याला स्टिच करून घ्यायचं दोन्ही बाजूनी. त्यानंतर ही आतमध्ये गेल्यानंतर आपली कॉलर अशी, हे बघा, अगोदर वरती शिलाई देऊन घ्यायची. मी अगोदर वरची शिलाई देऊन घेते आहे बघा. जसं मार्किंग केलं आहे त्याच शिलाईवर आपल्याला येऊ द्यायचं आहे. पूर्ण याला सेंटर काढून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. चला मी शिलाई देऊन घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी कॉलर जॉईंट करून घेतली एक बाजूनी. तर तिला हे बघा असं आतमध्ये घालून सर्व मार्जिन, आता वरतून आपल्याला इथनं शिलाई द्यायची आहे बघा. असं पूर्ण याला हे सर्व जे मार्जिन ते आतमध्ये जाऊन आपल्याला या शिलाईवर शिलाई येऊ द्यायची. आता मी पूर्ण शिलाई देऊन घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपली पूर्ण कॉलर अटॅच झाली आहे. हे बघा, शिलाई देऊन किती छान लुक आला आहे, तुम्हाला दिसू शकतो. हे बघा, हे धागे कट करून टाकायचे. हे बघा, आता आपण स्लीव जॉईन करणार आहोत, त्यासाठी आता स्लीव घेते मी. आता बघा, ही स्लीव घेतली मी. तर स्लीववर हे बघा, हे 3.5 इंचाचं मी असा पार्ट कट करून घेतला होता. स्लीवच्या खालच्या मोहरीसाठी मला वरतून बेल्ट जॉईन करायचा आहे त्यासाठी. तर हे बघा, असं देखील आपण असं ठेवून स्टिच मारून शिलाई देऊन घ्यायची अर्धा इंचावर. परत त्याला वरतून इथे एक दाबटीप द्यायची. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपला बेल्ट तयार होईल. हे बघा, तर मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आता स्लीव मी जॉईन करून घेतली, खाली पट्टी स्लीवला. हे बघा, बघू शकता तुम्ही, जवळून दाखवते. त्यानंतर आता आपण ड्रेसला देखील जॉईन करणार आहे, त्यासाठी स्लीवचा सेंटर काढून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने सेंटरवर एक कट देऊ. त्यानंतर बघा, खोलगट भाग हा पुढच्या साईडला आला पाहिजे. आता बघा, स्लीव जॉईन करायची शोल्डरचा स्टिचिंगची शोल्डरची लाईन आहे. त्या शोल्डरच्या लाईनवर आपल्याला हा कट दिलेला बाईचा सेंटर ठेवून आपल्याला हे बघा, अशा पद्धतीने अर्धा इंचावर दोन्ही साईडनी स्लीव जॉईन करून घ्यायची. डबल टिप देऊन घ्यायची. मी डबल टिप स्लीव जॉईन करून घेते, तुम्हाला दाखवते. स्लीव जॉईन करून घेतली आपण फ्रंट पार्टला. आता आपण फिटिंगची शिलाई देणार आहोत. आता हे बघा, आता आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची. आता याच्यावर जेवढी तुम्ही शिलाई मार्जिन घेईल असेल, मी 1 इंच घेईल, त्यामुळे 1 इंचावरच शिलाई देणार आहे. तर आपल्याला शिलाई कुठपर्यंत द्यायची फिटिंगची, ते बघा, हा आपला हिपचा कट आहे. बघा, इथं तुम्हाला दिसत असेल. हे बघा, इथं मी पुन्हा एक कट देऊन ठेवते. तर इथपर्यंत आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे. बघा, इथपर्यंत. तरी इथून बाहीपासून सुरुवात करून 1 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन इथपर्यंत शिलाई द्यायची. ती आपल्याला इथेच थांबवायची. तर चला मी देऊन घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी फिटिंगची शिलाई देऊन घेतली. दोन्ही बाजूने देखील सेम त्याच पद्धतीने फिटिंगची शिलाई दिली. आता आपल्याला कट्स म्हणजे ते साईडचे चॉक असताना, तर ते कसे करायचे इथं दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ही बाजू सरळ आहे, इकडनं उलट बाजूकडून हे बघा, अशा पद्धतीने एकदा अर्धा इंच फोल्ड करायचं. पुन्हा त्यावर अर्धा इंच असं फोल्ड करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने असं. हे बघा, अगोदर अर्धा इंच फोल्ड करायचं, त्यावर पुन्हा अर्धा इंच फोल्ड करून अशी टीप देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. आता पूर्ण याला आपण टीप देऊन घेऊ सेम याच पद्धतीने. हे बघा, तर आपण जिथं हिपचे कट्स आहे तिथपर्यंत आपल्याला अशी टिप्स देऊन घ्यायची. ते इथं देखील हे बघा, व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. इथं कट्सला इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने देऊन इथं आपल्याला अशी शिलाई द्यायची आडवी, त्यानंतर द्यायची. आता मी पूर्ण कट्स त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेते, तुम्हाला कुर्तीचा फायनल लुक दाखवते. करे आपली कुर्ती पूर्ण शिवून तयार झाली आहे. हे बघा, हा तिचा आहे फायनल लुक. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपली कुर्ती पूर्ण तयार झाली आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.